ठाणे महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी दिनांक 15 मे 2026 रोजी महासभा संपन्न झाली। महासभा सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व नगरसेविका यांनी सभागृहामध्ये गोंधळ करून सभा बंद पाडण्याच्या दृष्टिकोनातून गोंधळ घातला। त्यानंतर महापौर महोदया आपल्या डायसवर येऊन आपल्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला व काही सदस्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। जोरदार शिवसेनेच्या विरोधात मुर्दाबादचे नारे लावले, घोषणा दिल्या, असं गैरवर्तन करून महासभेच्या नियमांचं उल्लंघन केलंय। त्यामुळे सभागृहात असुरक्षितता निर्माण झालेली आहे व भविष्यातही जीविताला धोका उद्भवू शकतो। त्यामुळे महासभा सुरू असताना कामकाजामध्ये व्यत्यय आणणाऱ्या तसेच गैरवर्तणूक करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये निलंबित करावे व राष्ट्रगीत चालू असताना खालीच ठिय्या मांडून बराच वेळ बसून राष्ट्रगीताला उभं न राहता त्याचा अवमान केलाय। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी केली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याकडे हे निवेदन देण्यात आलंय। याविषयी मनोज शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय, पाहूयात। हे ठरल्यानंतर त्यांनी सभागृहामध्ये शांतपणे काही आम्ही प्रश्नोत्तर घेत नाही असा विषयच नव्हता आणि शेवटी महापौरांना सांगावं लागलं की बाबा हे ठरलेलं आहे, त्याप्रमाणे प्रकरण फार महत्वाचे पावसावृत्ती झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी प्रश्नोत्तर देखील घेऊ, त्याच्यात काय वाद नाही। त्याच्या व्यतिरिक्त देखील शिवसेना मुर्दाबादचे नारे, घोषणा, आम्ही वॉकआउट करू म्हटलं, करा वॉकआउट, तर तेही नाही। तर मग शेवटी महापौरांच्या अंगावर म्हणजे डेस्कवर जाऊन त्यांच्या अंगावर जाईपर्यंत एक महिला महापौर आहेत, त्यांचा सन्मान करायला हवे, त्यांच्या अंगावर जाईपर्यंत आणि त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याचे नारे द्यायचे, अशा प्रकारचं वर्तन हे फार अतिशय घातक आहे। म्हणजे नवीन नगरसेवकांना उलट्या तर सिनियर नगरसेवकांनी सांगायला पाहिजे, उपमहापौरांनी सांगायला पाहिजे। महापौर 3 वेळा वरून खाली येतात, खाली बसतात। अरे रूल तुम्ही देखील त्या ठिकाणी देऊ शकता महापौरांशी संवाद साधून, परंतु नाही। तर त्यावेळेला सभा संपल्याचं जाहीर केल्यानंतर नियमाप्रमाणे राष्ट्रगीत सुरू होतं आणि राष्ट्रगीत हे टेप रेकॉर्डरवर लावलं जातं। त्याच्यानंतर सर्व सदस्य त्या ठिकाणी बोलतात, अक्षरशः रेटून बोला, खोटं बोला आणि या चोराच्या उलट्या बोंबा अशा प्रकारचं नागरिकांच्या पर्यंत चुकीचं निरोप संदेश पाठवण्याचं काम भारतीय जनता पार्टी पक्ष करतोय, नगरसेवक करतात। हे काय बरोबर नाही। काय वाटतंय निलंबित होईल का? तुम्हाला असं कोणी सांगितलं की आमचा संवाद झालेला आहे? तुम्हाला असं कोणी सांगितलं संवाद झाला आमचा? मगाशी देखील बोलले की आम्ही आमचं बोलणं सुरू झालेलं आहे आणि संपूर्णपणे हे जे काय आहे भविष्यामध्ये आम्ही एकत्र येणार आहोत। माझी मागणी एकच आहे, आज जर आमच्या महापौर बाई सुरक्षित नसतील सभागृहामध्ये तर नियमाप्रमाणे, महाराष्ट्र अधिनियमाप्रमाणे त्यांना निलंबन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे। या ठिकाणी पक्षनेते आज एकनाथराव शिंदे साहेब यांची माझी भेट होईल, त्यांच्याशी मी सविस्तर बोलणार आहे या विषयावर। जर तुम्हाला युतीचा नातं निभवायचं असेल तर ते फक्त एकतर्फी आम्ही निभवायचं अशी तुमचं जर समजूत असेल तर ती फार चुकीची आहे। त्यासाठी तुमची साथ लागेल ही देखील आमची कळकळीची विनंती आहे। म्हणून मी त्यांच्या नेत्यांना देखील एक पत्र पाठवणार आहे आणि त्यांनी भविष्यात अशा प्रकारचं वर्तन करू नये। शेवटी त्या सभागृहामध्ये आपण लोकोपयोगी नागरिकांची कामं करण्यासाठी बांधील आहोत। तुमच्या प्रश्नोत्तर किंवा असे राडे करून, लफडे करून, सभा बरखास्त करून, गोंधळ घालून ही परंपरा आपण बंद करावी। महाराष्ट्र अधिनियमाप्रमाणे सभा चालवावी। याआधी पण या सभेला वारसा आहे, डावकरे साहेबांचा, प्रकाश परंजपे साहेबांचा, केळकर साहेबांचा, अनेक चांगले या ठिकाणी नगरसेवक सर्व पक्षाचे मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत। त्याच्यामुळे माझी विनंती आहे, भविष्यात असं काय करू नका, पण निलंबन हे करावे असे मी या बाबतीत ठाम आहे। 15 मेला महासभा झाली आणि त्याच्यात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी, फक्त भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला आणि त्याच्या आधीच्या पण 2 महासभा झाल्या, त्याच्यामध्ये पण गोंधळ घातला। मुळात त्याच्यानंतर मला असं कळलं की माझ्या विरोधामध्ये आणि राजेश मोरे आमचे सदस्य आहेत,
दोघांच्या विरोधामध्ये नौपाडा पोलीस स्टेशनला त्यांनी काहीतरी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. एक तर मला त्या सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री पक्षाचे नेते आहेत फडणवीस साहेब आणि रवी जाधव साहेब हे पण नेते आहे, हे अध्यक्ष आहेत. त्या दोघांना सांगायचं की काहीतरी आपल्याला सदस्यांना समज द्यावं लागेल. मुळात ज्या एवढ्या सदस्यांना एक माहिती नाही की जनगणमन मी म्हटलं हा अपमान नाही झाला, त्याच्यामुळे ही कुठली केस होणार नाही पोलीस स्टेशनला. ह्याच्या ही साधं कायदा त्या सदस्यापैकी कुठल्याही ज्येष्ठ नगरसेवकांना माहीत नाही आणि उठसूट बाहेर जाऊन नौपाड्यामध्ये माझ्यावर गुन्हा नोंदवा अशी मागणी करतात. आणि शेवटी पोलिसांना सांगावं लागतं की याबाबत गुन्हा दाखल होऊ शकत नाही. म्हणजे किती बालिशपणा आहे हा. दुसरी गोष्ट, गटनेत्याच्या बैठकीमध्ये एकदा ठरलं की बाबा पहिली लक्षवेधी घ्यायची आणि पावसापूर्वी अनेक प्रश्न लोकांचे प्रलंबित आहेत आणि ते करणं काळाची गरज आहे. अतिशय तोंडावर पाऊस आहे. त्या लक्षवेधीचं पण फार महत्व होतं आणि त्याच्यानंतर मग उरला वेळ त्या संदर्भामध्ये प्रश्न उत्तरं घ्यायची. हे स्पष्ट गटनेत्याला सांगितल्यानंतर देखील त्या ठिकाणी काही सदस्य की आमचे प्रश्न घ्या. नंतर मी ते पहिले की एवढा आग्रह का प्रश्नाचा का. त्याच्यानंतर कळलं की ते प्रश्न हे शहर विकास संदर्भामधले होते, म्हणजे बिल्डरच्या संदर्भामधले होते. आणि आता मी काय बोलणार नाही, हे असे बिल्डरच्या संदर्भामधले असलेले प्रश्न त्याचा कुठे कुठे काय काय दुरुपयोग केला जातो, भ्रष्टाचारापर्यंत विषय जाऊ शकतो. मला त्याच्यावर चर्चा करायची नाही.